राजकीय इच्छाशक्ती जर असली, सरकारची जर इच्छा असेल तर 7 दिवस नाही 2च घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणारे. तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे. पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे 13 तारखेच्या नंतर, कारण हे 5 टप्पे होणार आहेत. सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही. पण एका गोष्टीवर आम्ही पहिल्यापासून ठाम आहे, 288 उमेदवार उभा करायचे का 288 पाडायचे, नाविलाज आहे आमचं. पण पाटील, तुम्ही बोलताना असं बोललात की तुमच्या रॅलीमध्ये, तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला ही भीती का वाटते आणि का होईल? कारण माणूस खुनशी आहे, खोलसाळ सवय पहिल्यापासून. कुणाची? येवल्याचा छगन भुजबळ पहिल्यापासून सवय आहे. त्याच्यामुळं इथून मागंही केलं आहे. आमच्या पुढं आंदोलनं करणं, आमच्याच पुढं हटकून सभा घेणं, आम्ही जे करतो तेच करणं. आम्ही म्हणजे आता ते म्हणजे काय ना, एवढ्या मोठ्या माणसानं, संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं. त्याच्यामुळं तो 100% असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकाला सांगून फुगविल, त्यांना काय आमिष दाखवील, त्यांना काय पदं दाखवील आणि आमच्या रॅल्यात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लावेल. कारण त्याला सगळा जबाबदारच मग छगन भुजबळ असणार आहे. हो, कारण सरकारसुद्धा जबाबदार राहणार आहे, कारण ते सरकारमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.